नमस्कार. मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं स्वागत करतो. माढ्याचे तहसीलदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मंत्रालय पातळीवर दाखल झाले असल्याचं वृत्त आहे. आपली माणसं म्हणून गेल्या सुमारे 1.5-2 वर्षापासून दुर्लक्षित केल्या गेलेल्या वाळू मुरुम खडी माफियांना मोकाट सोडून शासनाचं स्वामित्व धनाच्या माध्यमातून म्हणजेच रॉयल्टीच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न बुडवल्याच्या प्रकाराची चर्चा थोपवण्यासाठी ज्यांनी उत्पन्न बुडवलं त्यांना मोकाट सोडून अधिकाऱ्यांना बळी देण्याचा प्रकार समोर येतोय. हा सगळा प्रकार म्हणजेच उत्पन्न बुडवून शासनाला जो चुना लागलेला आहे याची चर्चा थांबवण्याचा हा प्रकार आहे. सोलापूर, पुणे, अहिल्यानगरसह राज्यातील वाळू माफियांचे लक्ष आता उजनी धरणाच्या जलाशयातील वाळूवर स्थिरावलेलं आहे. गेल्या 8-10 दिवसात उजनीवर 2 वेळा कारवाई झालेली आहे. पंढरपूरमध्ये देखील कारवाई झालेली आहे. वाळू तस्करीचं सर्वात जास्त प्रमाण जसं उजनीत आहे तसं ते पंढरपुरात देखील आहे. त्या खालोखाल करमाळा, माढा, मोहोळ या तालुक्यांचे नंबर लागतात. सोलापूर जिल्ह्यातल्या भीमा नदीचं पात्र असेल, सीना नदीचं पात्र असेल, अन्य नद्यांचे पात्र असतील, या नद्यांच्या पात्राची अक्षरशः वाळू माफियांनी चाळण केलेली आहे. आणि या विना मोबदला किंवा कोणतीही भांडवली गुंतवणूक न करता अफाट पैसा मिळवण्याचं ते साधन झालेलं आहे. आणि हे आज समाजापुढं आयकॉन म्हणून पुढे यायला लागलेले आहेत वाळू माफिया. जसं वाळू माफिया आहे तसं मुरमाचं पण आहे, तसंच खडीचं पण आहे, वीटभट्ट्यांचं पण आहे. वीटभट्ट्यांच्या बाबतीत सुद्धा किती माती आणली, किती विटा केल्या, किती विकल्या याचा कुठंही मोजमाप नाही. त्यांनी भरलेली रॉयल्टी किती हेही नाही. हे चराईची कुरणच झालेली आहेत आजकाल. त्यामुळं माढ्याच्या तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवला याबद्दल त्यांना क्लीन चिट द्यायची आहे असं आपलं आजच्या वार्तापत्राचा विषय नाही आहे. कारण हा घडत असलेले हे सर्व प्रकार राजरोसपणे जे घडतात या प्रकाराला अधिकाऱ्यांचं पाठबळ मिळाल्याशिवाय ते शक्य नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि ही एक साखळी आहे. आता सध्या पंढरपुरात काल परवा झालेली कारवाई ही पोलीस आणि महसूल प्रशासनाने केलेली संयुक्त कारवाई आहे. या 2 प्रशासनाने लक्षात आणलं किंवा मनात जर आणलं तर ही तस्करी रोखणं त्यांना फार कठीण आहे अशातला भाग नाही. परंतु ही तस्करी रोखून आपला फायदा काय असा विचार बहुधा केला जात असावा असं वाटतंय. वाळू माफियांनी यापूर्वी इंदापूर असेल, माढा तहसीलदारांवर हल्ले झालेले आहेत. त्यापाठोपाठ अगदी सुमारे 2 महिन्यापूर्वी माढ्याच्या प्रांताधिकाऱ्यांना देखील वाळू माफियाकडून धमकावण्याचे, धक्काबुक्की करण्याचे, दमदाटी करण्याचे प्रकार घडलेले आहेत. हे प्रकार घडल्यानंतर त्यांनी जे माध्यमांशी बोलताना विधान केलंय ते अतिशय गंभीर आहे. वाळू माफियांना आपलेच अधिकारी पोसत आहेत असं त्यांचं विधान आहे. त्यांचा हा अंगुली निर्देश कोणाकडे आहे याची अजून तरी स्पष्टता झालेली नाही. परंतु त्यांचं विधान निश्चितपणे प्रशासनानं, प्रशासकीय वर्तुळानं गांभीर्याने घ्यावं इतकं गंभीर आहे. दुसरी बाजू अशी आहे की माढ्याच्या प्रांताधिकाऱ्यांना धमकावण्याचा जो प्रकार घडला तो प्रकार घडण्यापूर्वी 4च दिवस अगोदर या जिल्ह्याचे माजी पालकमंत्र्यांनी टेंभुर्णीमध्ये एक विधान केलं होतं की या जिल्ह्यात वाळू,
खडी मुरुम वाहतूक करणारी वाहनं भरपूर आहेत. ही सगळी आपली माणसं आहेत. त्यामुळे यांच्याकडं दुर्लक्ष करायला आपण अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या होत्या. ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की हे विधान आपल्या अंगलट येत आहे, त्यावेळेला त्यांनी आपण मस्करी करत होतो असं म्हणत या विधानावरून घुमजाव केलं आणि सारवासारवीचा प्रयत्न केला. त्यांच्या या विधानानंतर केवळ 4 दिवसांनी माढ्याच्या प्रांताधिकाऱ्यांना धमकावण्याचा, धक्काबुक्की करण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. वास्तविक पाहता या प्रकारानंतर असं जनतेला अपेक्षित होतं की आता अधिकाऱ्यांवर हात उचलण्यापर्यंत यांची मुजोरी वाढली म्हणल्यानंतर प्रशासन कडक कारवाई करेल. परंतु प्रशासन कडक कारवाई करण्याच्या भानगडीत पडलंच नाही. त्यांनी वास्तविक पाहता या संपूर्ण प्रकारामध्ये दमदाटी करण्यामागचं कारण देखील विचारात घ्यायला पाहिजे होतं. याचा करता करविता जनतेसमोर आणायला पाहिजे होता. परंतु तसं काही झालेलं नाही आणि आता ते होईल असंही वाटत नाही. कारण आता या संपूर्ण प्रकरणाचा दोष माढ्याच्या तहसीलदारांच्या माथी मारून त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मंत्रालय पातळीवर सादर झाला असल्याचं वृत्त आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. गेले 8 दिवस माढ्याचे तहसीलदार रजेवर आहेत. या सगळ्या प्रकारातून एक गोष्ट निश्चित लक्षात येते की वाळू माफियांवर कारवाई करायला प्रशासनातील अधिकारी धजत नाहीत, किंबहुना ते घाबरतात, असा त्यातला दुसरा एक अर्थ आहे. त्यातूनच यांची मुजोरी वाढत चाललेली आहे आणि ही वाढती मुजोरी नंतरच्या काळात गावोगाव आका निर्माण करणारी ठरणार आहे. यामुळं त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाची बीज ही या वाळू माफियांच्या मोकाट सुटण्यावर रोवली गेलेली आहेत किंवा बीज रुजायला लागलेली आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्यामुळं आता हे सगळं प्रकार घडून गेल्यानंतर आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जागे झालेले आहेत आणि त्यांनी इथून पुढं खडी, मुरुम आणि वाळू माफियांवर कडक कारवाईचे इशारा दिलेला आहे. त्यांनी आता सांगितले खडीच्या वाहनांना GPRS सिस्टीम लागू केली जाईल. आजच्या घडीला जर आपण विचार केला तर शासकीय बांधकामांना वाळू कुठून आणली जाते त्याचा कधी खुलासा घेतलाय का? शासकीय बांधकामात लागणारा मुरुम कुठून आणला जातोय? खडी कुठून आणली जाते? खडी क्रश किती होतीये? विक्री किती होतीये? जसं वीटभट्टीच्या बाबतीत अनागोंदी आहे, अगदी तीच अनागोंदी याही बाबतीत आहे. प्रशासन टेंडरमध्ये नमूद असलेली रॉयल्टी मिळणार आहे यासाठी शांत राहत आहे, परंतु प्रत्यक्षात त्यामधून या व्यवसायातील बेकायदेशीर कृत्यांना वाव मिळतोय आणि तो वाव बंद होणार आहे का? जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्याने बंद होणार आहे का? प्रत्यक्ष कृती असेल तर ते बंद होईल. प्रत्यक्ष कृती नसताना ते काय बंद होत आहे? कारण कृतीची वानवा आहे आणि अधिकारी कमी पडत आहेत. आता जर तुम्ही गेलात सीनाकाठ बघा, भीमाकाठ बघा, कुठेही बघा, तुम्हाला वाळू माफियांचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं दिसून येतं. अक्षरशः वाळूचे साठे रानमाळ ठेवलेले असतात. प्रामुख्यानं अशासाठी शासकीय जमिनींचा वापर केला जातो की जेणेकरून कारवाई टाळता येईल. जी वाहनं यासाठी वापरली जातात त्या वाहनांचं सुद्धा नंबर्स हे इतर प्रांतातले असतात. आता या वाहतुकीतून चोरून वाहतूक करायची म्हणल्यानंतर ती भरधाव बेकारदार, अगदी भरधावपणे बेदरकारपणे केली जाते. यातून 2 जण जखमी झालेले आहेत आणि एका जणाला आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे. या घटनेला सुद्धा फारसे दिवस झालेले नाहीत. जेमतेम 2 महिन्याचा अवधीत 2 इसम जखमी, 1 इसम जागेवर मृत असे प्रकार घडलेले आहेत. परंतु हे सगळं घडत असताना राजरोसपणे महामार्गावरून वाळू जातेच कशी हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला उपस्थित होतो जनतेपुढं, पण त्याचं उत्तर प्रशासन देत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या कडक कारवाईच्या इशाऱ्याचं उत्तर काय आहे हे पाहायला मिळायला
याचं उत्तर येणारा काळ देणार आहे. तोपर्यंत आपण आज इथंच थांबूया. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.